बीपीच्या गोळ्या चालू आहे ना जैसे दादा बात करते वैसे हम आवाज निकालते थे खऱ्या अर्थाने पण पूर्वीचा परिसर ज्ञान सध्याचा घ्या। इस वक्त हम हैं बारामती में, और बारामती में जैसा कि आपने देखा कल जिस तरह से प्लेन क्रैश हुआ जिसमें महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजित पवार और उसके साथ 4 और भी लोगों की मौत हो गई। उसके बाद से पूरे देश भर में शोक की लहर है, लेकिन ख़ास करके जब हम बारामती पहुँचे तो बारामती का जो नज़ारा देखें, सभी की आंखें रो रही हैं, सभी की आंखें नम हैं। और जो पार्थिव शरीर यानी अंतिम संस्कार के लिए जो उमड़ा जन सैलाब ये बता रहा है कि बारामती का कितना बड़ा नुकसान हुआ है, और बारामती का जो एक सितारा था वो इन लोगों को छोड़ करके जा चुका है। यहाँ पर हैं चचा हैंडीकैप्ड हैं, अपने जो भी इनके 2 पहिया वाहन हैं उन पर है। क्या कहेंगे आप? क्या नाम हुआ आपका सबसे पहले? मेरा नाम है मधुकर हीरापुर वाइकर, जोशी मेढंगी समाज का हो। और दादा से हमारी पहचान ऐसे कि दादा से जैसे दादा बात करते वैसे हम आवाज निकालते थे। अच्छा, दादा की तरह आप अजित पवार की तरह आप बातचीत कर लेते हैं? तो हम मराठी बात बोलो या हिंदी? मराठी ठीक है, बोल लीजिए। दर्शक कम से कम उस आवाज को महसूस कर लें, जो भी देख पाए बताइए। मराठी बोल लीजिए, कोई दिक्कत नहीं। खऱ्या अर्थाने पण पूर्वीचा परिसर ज्ञान सध्याचा घ्या। याच्यात एवढा काही बदल झाला, हे कुठंतरी घडत असताना वडीलधारकांच्या पुढाकारातनं झाला, तरुणांच्या पुढाकारातनं झाला। आणि खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांचे खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजे। आणि अशा पद्धतीचं आणि खऱ्या अर्थाने आज काही जेवढा काही म्हणजे बात कर रहे थे, अजित पवार की ही आवाज़ निकाल रहे थे और मराठी बोल रहे थे, लेकिन बोलते बोलते उनकी आवाज़ खुद की रुक जाती है और फिर आंखें नम हैं। चूँकि अब यहाँ पर खैर और भी लोग हैं। क्या कहेंगे आप भी बारामती से रहने? हाँ, हमारा भांजा है वो। अच्छा, वो भांजे उसके ऐसा है, हमारा जो दाता गया है तो चलता है, वो नहीं गया। वो हमारा दाता था, बड़े काम करता था, तो सब लोग का जानता था, गरीब लोग छोटे लोग सबको जानते थे। उसने बात ऐसे किया है, ये गांव में ने देश में ऐसा किया है, इन्हें जिद से किया है, और वो करने वाला था, अभी बंद है, पर आपने तकदीर में नहीं, उसको भूल गए। अमर है अजीत दादा, अमर है अजीत दादा, अमर रहे। बीपीच्या गोळ्या चालू आहे ना ये है नज़ारा बारामती का। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये मुस्लिम बांधव देखील आलेले आहेत। दादा, कोणत्या ठिकाणाहून आलेला आहेत तुम्ही? आज दादांच्या आठवणींना काय उजाळा द्याल? आम्ही धुळेहून आलेलो आहे। आम्ही दादांच्या 10 वर्षापासून सोबत आहोत। या वर्षी आम्ही निवडणूक लढली महापालिकेची, धुळे महापालिकेची। आम्ही पूर्ण मुस्लिम भागातून 8 सीट त्यांना जिंकून आणली। आम्ही सर्व नगरसेवक इथे आलेलो आहेत। दादांनी जे काम केलेलं आहे मुस्लिमांसाठी, जसं मार्टी बनवली त्यांनी, मौलाना आझादचे फंड मोठे वाढवले, तसंच मद्रासा जाकीर हुसेन सारखी मोठी मोठी योजना। आणि दादा कायम स्वरूपी एक शब्द सांगायचे की जोपर्यंत मी सत्तेत आहे तुम्ही कोणत्याही मुस्लिमांना घाबरायची गरज नाही। ते भाजपसोबत राहून सुद्धा ज्या एका बाजूला जी पार्टी असं आम्हाला मुसलमानांना वाटते की ते एकदम कट्टरवाद पार्टी आहे, त्यांच्यासोबत राहून सुद्धा दादा आम्हाला आमची पाठराखण करायचे, मुस्लिम समाजाच्या सोबत राहायचे। पण दादांनी हे जे अपघात झालेला आहे दादांचा, तर पचवण्यासारखं नाही। आम्हाला त्यांचं जो दुःख आहे पचत नाही, हे सहन होत नाही। पण आमच्या डोळ्याला आता पण असं वाटत नाही की दादा आमच्यामधून चालले गेलेले आहेत। आम्ही निवडणुकीत दादांचा चेहरा घेऊन निवडणूक लढवली, वारंवार दादांचं नाव घेऊन मतं मागितले लोकांना, आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा दादांच्या नावावर आम्हाला मतदान केलं
आणि आम्हाला निवडून दिलं. आणि आता जे विकास कामांची जी पर्व होती, आम्हाला असं वाटतंय का त्यांच्यासारखा कोणताही मिनिस्टर विकास कामासाठी इतकं निधी उपलब्ध करून देणार नाही. आणि आम्हाला अपेक्षा आहे का राष्ट्रवादी पार्टी पूर्ण एकमताने दादांच्या विचारावर राहील. दादा जसे शाहू फुले आंबेडकर मौलाना आझादच्या विचारावर चालत होते, आम्ही इथे शपथ घेतो का दादांचा जो विचार आहे अख्ख्या भारतात, अख्ख्या देशात, पूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून धुळे शहरात आम्ही घरोघरी जाऊन त्यांचा विचार आम्ही मांडणार आहोत.